Good morning friends. Today we are going to start new units transducers and sensors. आपण लास्ट लेक्चरला FET हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. आता बघा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या सिलेबसमध्ये आपण सुरुवातीला फर्स्ट वन युनिट स्टडी केला आहे डायोड्स अँड देअर ॲप्लिकेशन्स. 16 मार्क्ससाठीचा युनिट होता. त्यानंतर आपण युनिट स्टडी केला आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर 18 मार्क्स. त्यानंतर आपण स्टडी केला आहे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर 11 मार्क्स. आणि आत्ता आपण चालू करतोय सेन्सर्स अँड ट्रान्ड्यूसर्स नावाचा युनिट, जो की तुमच्या सिलेबसमध्ये शेवटचा युनिट आहे. ओके. आणि आपण पहिला जो युनिट आहे तो हा लास्ट युनिट झाल्यानंतर सुरुवात करणार आहोत, इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स अँड ॲप्लिकेशन्स. ओके. आता बघा सेन्सर्स अँड ट्रान्ड्यूसर्समध्ये आपण सुरुवातीला पार्ट बघतोय ट्रान्ड्यूसर. तर ट्रान्ड्यूसर म्हणजेच काय, तर ट्रान्ड्यूसर इज अ डिव्हाइस विच इज यूज टू कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर फॉर्म. म्हणजे ट्रान्ड्यूसर हा असा डिव्हाइस आहे की जो एका फॉर्मच्या एनर्जीला दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो विदाऊट अफेक्टिंग इट्स ओरिजिनल कंडिशन. म्हणजे वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर फॉर्म म्हणजेच काय, तर मेकॅनिकल एनर्जी किंवा फिजिकल क्वांटिटी इज कन्वर्टेड इनटू इक्विव्हॅलंट एनालॉग क्वांटिटी और एनालॉग इलेक्ट्रिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज द ट्रान्ड्यूसर. ट्रान्ड्यूसर हा असा डिव्हाइस आहे की जो तुमच्या फिजिकल क्वांटिटीला इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करतो, त्याला ट्रान्ड्यूसर असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, अ ट्रान्ड्यूसर इज अ डिव्हाइस विच परफॉर्म और विच ट्रान्सफॉर्म्स अ नॉन इलेक्ट्रिकल फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजेच कोणत्या, तर टेम्परेचर, साऊंड, लाईट और मेकॅनिकल एनर्जी इनटू इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नल. मग इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजे इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज और करंट. In other words, it is a device that is capable of converting physical quantity into a proportional electrical quantity such as voltage or current. It's called as the transducer. इथे एक बेसिक ब्लॉक डायग्राम दाखवलेली आहे ट्रान्ड्यूसरची. ट्रान्ड्यूसरमध्ये दोन पार्ट्स आहेत, एक आहे सेन्सिंग इलेमेंट आणि दुसरा आहे ट्रान्सकंडक्शन इलेमेंट. सेन्सिंग एलिमेंट इज कॉल्ड ॲज सेन्सर. म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी सेन्स करण्याचं काम सेन्सर करतो आणि तिला कन्वर्ट करण्याचं काम, इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हा तुमचा ट्रान्ड्यूसर करतो. म्हणजे द सेन्सिंग एलिमेंट इज कॉल्ड ॲज अ सेन्सर. इट इज डिव्हाइस प्रोड्युसिंग मेजरेबल रिस्पॉन्स टू चेंज इन फिजिकल कंडिशन. द ट्रान्सकंडक्शन एलिमेंट कन्वर्ट the sensor output into suitable electrical form. म्हणजेच काय, तर ट्रान्ड्यूसर ब्लॉक डायग्राममध्ये दोन पार्टमध्ये आहे. एक पहिला पार्ट म्हणजेच काय, फिजिकल क्वांटिटी जी तुम्ही अप्लाय करणार आहात, जसं की टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल. जर तुम्ही हे फिजिकल क्वांटिटी अप्लाय केली तर तिला सेन्स करण्याचं काम हे सेन्सरचं आहे. ती फिजिकल क्वांटिटी सेन्स केल्यानंतर तिला कन्वर्ट करण्याचं काम हे ट्रान्ड्यूसरचं आहे. ओके. म्हणजे सेन्सर फिजिकल क्वांटिटीला सेन्स करतो आणि ती फिजिकल क्वांटिटी तुम्ही ट्रान्ड्यूसरला अप्लाय करता आणि ट्रान्ड्यूसर कन्वर्ट दिस फिजिकल क्वांटिटी इनटू इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नल. ओके. दिस इज द फिनॉमिना और फंडामेंटल ऑफ अ ट्रान्ड्यूसर. आता बघा या ठिकाणी बेसिक एलिमेंट्स दोन आहेत, म्हणजे एक आहे सेन्सिंग एलिमेंट आणि दुसरा आहे ट्रान्सकंडक्शन एलिमेंट. आता फंक्शन काय आहे, तर सेन्सिंग एलिमेंट काय करतो, टू डिटेक्ट और सेन्स द पॅरामीटर्स, मॅग्निट्यूड अँड ऑल्सो एनी चेंज इन फिजिकल क्वांटिटी. म्हणजे फिजिकल क्वांटिटीला सेन्स करण्याचं काम हा तुमचा सेन्सर करतो. आणि टू प्रोव्हाइड प्रोपोर्शनल इलेक्ट्रिकल आउटपुट सिग्नल, हे काम कोणाचं आहे, तर ट्रान्ड्यूसरचं काम आहे. बरोबर. मग यामध्ये दोन टाईपच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, एक आहे स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक आणि एक आहे डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक. आता स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय काय येतं, तर ॲक्युरेसी, स्पॅन,
एरर, रेंज, रिपीटेबिलिटी, प्रिसिजन, सेन्सिटिव्हिटी, एन्व्हायरमेंटल कॉम्पॅटेबिलिटी, रगडनेस, लिनियरिटी या स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके. आणि डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय येतं तर स्टॅटिक किंवा स्टेट, पिरियडिक आणि ट्रान्झिएंट ह्या दोन गोष्टी डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिकमध्ये येतात. आता जर तुम्हाला ट्रान्सड्यूसर सिलेक्ट करायचा असेल, ट्रान्सड्यूसर जर ॲप्लिकेशनसाठी यूज करायचा असेल तर त्यासाठी व्हॉट आर द सिलेक्शन फॅक्टर्स फॉर द ट्रान्सड्यूसर. बरोबर आहे. तर पहिला सिलेक्शन फॅक्टर आहे सेन्सिटिव्हिटी. द ट्रान्सड्यूसर मस्ट बी सेन्सिटिव्ह एनफ टू प्रोड्यूस डिटेक्टेबल आउटपुट. म्हणजे त्या ट्रान्सड्यूसरने सेन्सरने सेंड केलेलं आउटपुट डिटेक्ट करायला पाहिजे आणि त्याच्या इक्विव्हॅलंट 100% आउटपुट आपल्याला द्यायला पाहिजे. सेकंड वन, ऑपरेटिंग रेंज. द ट्रान्सड्यूसर शुड मेंटेन द रेंज रिक्वायरमेंट, हॅव अ गुड रिझोल्युशन ओव्हर द एंटायर रेंज. त्यानंतर आहे ॲक्युरेसी. हाय ॲक्युरेसी इज ॲश्युअर्ड. म्हणजे ट्रान्सड्यूसरचं आउटपुट आपल्याला 100% ॲक्युरेट असायला हवं. क्रॉस सेन्सिटिव्हिटी. It has to be taken into account when measuring mechanical quantities. There are situations where the actual quantity is being measured is in one plane and the transducer is subjected to variation in another plane. म्हणजेच मेकॅनिकल क्वांटिटी जर समजा तुम्हाला सेन्स केली असेल आणि ती तुम्हाला ट्रान्सड्यूसरला अप्लाय करत असाल तर त्या टायमिंगला क्रॉस सेन्सिटिव्हिटी उपयोगात येते. एरर्स. The transducer should maintain the expected input-output relationship as described by the transfer function so as to avoid the errors. Operating principle. The transducer are many times selected on the basis of operating principle used by them. The operating principle used by resistive, inductive, capacitive, optoelectronic, piezoelectric etc. म्हणजे तुम्हाला कुठल्या ऑपरेशनसाठी ट्रान्सड्यूसर पाहिजे आहे. फोटो ऑपरेशनसाठी पाहिजे, इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसरसाठी पाहिजे, कॅपॅसिटिव्हसाठी पाहिजे, रेजिस्टिव्हसाठी पाहिजे. डिपेंड्स ऑन युअर ॲप्लिकेशन तुम्ही ट्रान्सड्यूसर सिलेक्ट करता. त्यानंतर आहे ट्रान्झिएंट अँड फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. द ट्रान्सड्यूसर शुड मीट द डिझायर्ड टाईम डोमेन स्पेसिफिकेशन्स लाईक पीक ओव्हरशूट, राईज टाईम, सेटिंग टाईम अँड स्मॉल डायनॅमिक एरर. त्यानंतर आहे लोडिंग इफेक्ट. द ट्रान्सड्यूसर शुड हॅव हाय इनपुट इम्पेडन्स अँड लो आउटपुट इम्पेडन्स टू अवॉइड लोडिंग इफेक्ट. म्हणजे सर्किटवरचा लोड किंवा तुम्हाला डिव्हाइसवरचा लोड कमी करायचा असेल तर तुम्हाला लोडिंग इफेक्ट कन्सिडर करणं भाग आहे. एन्व्हायरमेंटल कॅपॅबिलिटीज. इट शुड बी ॲश्युअर दॅट द ट्रान्सड्यूसर सिलेक्टेड टू वर्क अंडर स्पेसिफाईड एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, maintain its input-output relationship and does not break down. Insensitivity to unwanted signals. The transducer should be minimally sensitive to unwanted signals and highly sensitive to desired signals. Okay, these are the some of the selection criteria of the transducer. म्हणजे आपण यात काय काय बघितलं तर नेचर ऑफ मेजरमेंट रिक्वायर्ड, ॲक्युरेसी, कॉस्ट ऑफ सेन्सर, आउटपुट पॉवर ऑफ सेन्सर, स्पीड रिस्पॉन्स ऑफ सेन्सर, लिनियरिटी ऑफ सेन्सर, त्यानंतर सिग्नल कंडिशनिंग रिक्वायरमेंट, रिलायबिलिटी ऑफ सेन्सर, नेचर ऑफ आउटपुट म्हणजे ॲनालॉग आउटपुट पाहिजे की डिजिटल आउटपुट पाहिजे, त्यानंतर मेंटेनेबिलिटी ऑफ सेन्सर्स. ओके, these are the different selection criteria of the transducer. आता बघा क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसर हा 3 पार्टमध्ये डिवाइड होतो. एक आहे प्रायमरी आणि सेकंडरी ट्रान्सड्यूसर, दुसरा आहे पॅसिव्ह अँड ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आणि तिसरा आहे ॲनालॉग अँड डिजिटल ट्रान्सड्यूसर. आता ॲनालॉग अँड डिजिटल ट्रान्सड्यूसर म्हणजेच काय. ॲनालॉग ट्रान्सड्यूसर कन्वर्ट इनपुट सिग्नल इनटू आउटपुट सिग्नल which is an continuous function of time such as thermistor, strain gauge, LVDT etc. म्हणजेच काय, the transducer which convert input quantity into an analog output. ॲनालॉग ट्रान्सड्यूसर काय करतो, त्याला केलेल्या कुठल्याही इनपुट क्वांटिटीला ॲनालॉग सिग्नलमध्ये कन्वर्ट करतो.
ओके. मग ॲनालॉग आउटपुट ॲज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाईम इज कॉल्ड ॲज द ॲनालॉग ट्रान्सड्यूसर. मग त्याचे एक्झाम्पल काय काय आहेत? स्ट्रेन गेज आहे, बॉर्डन ट्यूब आहे, LVDT आहे, थर्मोकपल आहे, एक्सेट्रा. दुसरा आहे डिजिटल ट्रान्सड्यूसर. द ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट इनपुट क्वांटिटी इंटू अँड इलेक्ट्रिकल आउटपुट इन द फॉर्म ऑफ पल्सेस इज कॉल्ड ॲज द डिजिटल ट्रान्सड्यूसर. आता डिजिटल आउटपुट हे पल्सेसच्या फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड केलं जातं. मग डिजिटल ट्रान्सड्यूसर काय करतो? इट कन्वर्ट सिग्नल इंटू आउटपुट सिग्नल इन द फॉर्म ऑफ पल्सेस. मग एक्झाम्पल आहे, इट गिव्स डिस्क्रीट आउटपुट. These transducers are becoming more popular nowadays because of advantages associated with digital measuring instrument and also due to the fact that बरोबर आहे. कारण की आता डेलीच्या यूजमध्ये किंवा मार्केटमध्ये सध्या ॲनालॉगपेक्षा डिजिटलची ॲक्युरेसी चांगली आहे, त्यामुळे डिजिटल ट्रान्सड्यूसर्स हे वापरले जातात. त्यानंतर आहे प्रायमरी ट्रान्सड्यूसर. आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, प्रायमरी ट्रान्सड्यूसर आणि सेकंडरी ट्रान्सड्यूसरमध्ये काय फरक आहे? The transducer, primary transducer, the transducer which senses or respond to the phenomena or change in physical phenomena and convert it into non-electrical phenomena is called as the primary transducer. म्हणजेच काय? When the input signal is directly sensed by the transducer and physical phenomena is converted into electrical form directly, then such a transducer is called as the primary transducer. म्हणजेच काय? तुम्ही जी फिजिकल क्वांटिटी ट्रान्सड्यूसरला अप्लाय केलेली आहे, ती फिजिकल क्वांटिटी ट्रान्सड्यूसरने सेन्स केली आणि डायरेक्टली इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट केली, त्याला आपण म्हणणार आहोत प्रायमरी ट्रान्सड्यूसर. त्याचे एक्झाम्पल आहेत बॉर्डन ट्यूब, स्ट्रेन गेज, थर्मिस्टर, एक्सेट्रा. ओके. त्यानंतर आहे सेकंडरी ट्रान्सड्यूसर. सेकंडरी ट्रान्सड्यूसर म्हणजेच काय? द ट्रान्सड्यूसर विच सेन्सेस ऑर रिस्पॉन्ड टू अ फिजिकल फिनॉमिना अँड कन्वर्ट इट इन टू ॲनालॉगस इलेक्ट्रिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज अ सेकंडरी ट्रान्सड्यूसर. म्हणजेच काय? व्हेन द इनपुट सिग्नल इज सेन्स बाय फर्स्ट बाय डिटेक्टर ऑर सेन्सर, देन इट्स आउटपुट बिंग सम फॉर्म other than input signal is given as an input to transducer for conversion into electrical form, then such a transducer falls in category of secondary transducer. म्हणजेच काय? पहिल्यांदा हा ट्रान्सड्यूसर मेकॅनिकल एनर्जीला फिजिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजेच काय? व्हायब्रेशन्स is converted into the physical quantity and then this physical quantity is converted into the electrical signal. This is called as the secondary transducer. आता in case of pressure measurement, Bourdon tube is a primary sensor. ओके. समजा तुम्हाला प्रेशर मेजर करायचं आहे तर Bourdon tube ही प्रायमरी सेन्सर आहे, विच कन्वर्ट प्रेशर फर्स्ट इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे प्रेशरला पहिल्यांदा कशात कन्वर्ट केलं जातं? डिस्प्लेसमेंटमध्ये. देन डिस्प्लेसमेंट इज कन्वर्टेड इनटू आउटपुट व्होल्टेज. बरोबर आहे. म्हणजेच काय? बॉर्डन ट्यूब प्रेशर मेजरमेंट करते, त्या प्रेशरला पहिल्यांदा डिस्प्लेसमेंटमध्ये कन्वर्ट केलं आणि त्या डिस्प्लेसमेंटला नंतर तुम्ही व्होल्टेजमध्ये कन्वर्ट केलं बाय विथ द हेल्प ऑफ LVDT, लिनियर व्हेरिएबल डिटेक्टर ट्रान्सड्यूसरने. इथे लक्षात. म्हणजे प्रायमरी ट्रान्सड्यूसरमध्ये फिजिकल क्वांटिटी डायरेक्टली कन्वर्ट केल्या जाते इलेक्ट्रिकलमध्ये. सेकंडरीमध्ये पहिल्यांदा मेकॅनिकल क्वांटिटी इज कन्वर्टेड इन टू फिजिकल क्वांटिटी, देन फिजिकल क्वांटिटी इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल सिग्नल. दिस इज कॉल्ड एज द सेकंडरी ट्रान्सड्यूसर. ओके. आणि थर्ड वन टाईप आहे आपला ट्रान्सड्यूसरचा ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. आता पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजेच काय? द ट्रान्सड्यूसर विच ड्राइव्स द पॉवर रिक्वायर्ड टू ट्रान्सकंडक्टन्स फ्रॉम ऑक्झिलरी पॉवर सोर्स इज कॉल्ड एज द पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. द टाईप ऑफ ट्रान्सड्यूसर रिक्वायर्ड सेकंडरी सोर्स ऑफ एनर्जी. आणि ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर, द ट्रान्सड्यूसर विच डू नॉट रिक्वायर ऑक्झिलरी पॉवर सोर्स टू प्रोड्यूस इलेक्ट्रिकल ॲनालॉग आउटपुट इज कॉल्ड एज द ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. म्हणजे आपल्या सिंपल भाषेत जर सांगायचं ठरलं, passive transducer required the external source of energy, external power supply for its operation. Active transducer do not require the external source of power for its operation. म्हणजे ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये एक्सटर्नल पॉवरची आवश्यकता नाही आहे आणि पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये एक्सटर्नल सोर्स ऑफ पॉवरची आवश्यकता आहे. ओके. दिस आर द टू टाईप्स ऑफ ट्रान्सड्यूसर्स.
ओके, आता बघा ट्रान्सड्यूसरचे काही ॲप्लिकेशन्स आहेत, कुठे कुठे वापरला जातो तर मेजरमेंट ऑफ वेट, फोर्स, टॉर्क, मास, व्हॉल्यूम, एरिया, स्पीड, ॲक्सलरेशन, टेम्परेचर, प्रेशर, डिफरन्शियल प्रेशर, फ्लो, लिक्विड लेवल, डेन्सिटी, वेलॉसिटी, त्यानंतर मॉइश्चर करंट, ह्युमिडिटी, त्यानंतर कंडक्टिव्हिटी, फोर्स, डिस्प्लेसमेंट, या सगळ्या फिजिकल क्वांटिटीजला कन्वर्ट करण्यासाठी आपण ट्रान्सड्यूसरचा यूज करतो किंवा मेजर करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. येते लक्षात. मग ट्रान्सड्यूसर इज अ डिवाइस दॅट कन्वर्ट नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी इंटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी म्हणजेच काय? इट कन्वर्ट्स द फिजिकल क्वांटिटी इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल. मग एक्झाम्पल्स काय आहेत तर थर्मोकपल आहे, फोटो कंडक्टिव्ह सेल आहे, प्रेशर गेज आहे, स्टेन गेज आहे. या काही फिजिकल क्वांटिटीजला हा इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट केला जातो. ओके, आता बघा याच्यामध्ये बरेचसे टाईपचे ट्रान्सड्यूसर आहेत. एक ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर बघितला, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर आहे, इलेक्ट्रिकल आहे, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, त्यानंतर ॲनालॉग ट्रान्सड्यूसर आहे, डिजिटल ट्रान्सड्यूसर आहे. आता आपण बघितलं की ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजेच काय? सेल्फ जनरेटिंग टाईप ट्रान्सड्यूसर. इट डू नॉट रिक्वायर द एक्सटर्नल सोर्स ऑफ पॉवर फॉर इट्स ऑपरेशन. बरोबर. आता ऑन द बेसिस ऑफ ट्रान्सकंडक्शन प्रिन्सिपल यूज, तर ट्रान्सड्यूसरचे वेगवेगळे टाईप्स आहेत. जसं की रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे, कॅपॅसिटिव्ह आहे, इंडक्टिव्ह आहे, व्होल्टेज अँड करंट जनरेटिंग ट्रान्सड्यूसर्स आहेत. हे आपल्याला डिटेलमध्ये पुढे जाऊन स्टडी करायचे आहेत. त्यानंतर ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. आता ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये काही टाईप्स आहेत. फोटो व्होल्टाईक आहेत, थर्मो इलेक्ट्रिक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे, पिझो इलेक्ट्रिक आहे, केमिकल आहेत आणि ऑदर्स आहेत. हे ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये येतात. ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे द ट्रान्सड्यूसर फॉर इट्स ऑपरेशन एक्सटर्नल सोर्स ऑफ पॉवर इज नॉट रिक्वायर्ड. त्याच्यामध्ये एक्सटर्नल पॉवरची, एक्सटर्नल एनर्जी देण्याची आवश्यकता नाही आहे किंवा सोर्स ऑफ पॉवरची आवश्यकता नाही आहे. इट इज अ सेल्फ जनरेटिंग ट्रान्सड्यूसर. तो स्वतः पॉवर जनरेट करतो. परंतु पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये एक्सटर्नल पॉवर आपल्याला अप्लाय करावी लागते. The transducer in which the electrical parameter, that is resistance, inductance, capacitance, changes with change in input signal are called as the passive transducer. The transducers required external power source for energy conversion. In such transducers, electrical parameters, that is resistance, inductance and capacitance, causes change in voltage, current or frequency of the external power source. आता पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरचे काही एक्झाम्पल्स किंवा क्लासिफिकेशन दिलेले आहेत. व्हेरिएबल रेजिस्टन्स, व्हेरिएबल रिॲक्टन्स, ऑप्टो इलेक्ट्रॉनिक, हॉल इफेक्ट. व्हेरिएबल रेजिस्टन्समध्ये स्ट्रेन गेज आहे, थर्मिस्टर, फोटो किंवा पोटॅन्शियोमीटर, फोटो कंडक्टर. व्हेरिएबल रिॲक्टन्समध्ये आहे इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह. इंडक्टिव्हमध्ये पुन्हा व्हेरिएबल रिॲक्टन्स किंवा रिलक्टन्स, व्हेरिएबल परमिबिलिटी आणि LVDT, लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्यूसर. ऑप्टो इलेक्ट्रॉनिकमध्ये आहे फोटो इमिशिव्ह आणि फोटो कंडक्टिव्ह. आणि पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर्समध्ये आहे हॉल इफेक्ट टाईप ट्रान्सड्यूसर्स. ओके, आता बघा आपण या ठिकाणी काही टाईप्स बघितले, जसे की ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर, प्रायमरी ट्रान्सड्यूसर, सेकंडरी ट्रान्सड्यूसर, ॲनालॉग, डिजिटल. इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर्स पण आहेत. द ट्रान्सड्यूसर विच ट्रान्सफॉर्म्स द नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी इन ॲनालॉग इलेक्ट्रिकल सिग्नल, व्होल्टेज ऑर करंट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. ओके, मग याच्यामध्ये टाईप्स आहेत थर्मो इलेक्ट्रिक, इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह, प्रेशर, पिझो इलेक्ट्रिक आणि फोटो व्होल्टाईक. आता याचा फायदे काय काय आहेत याचे किंवा ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, तर द आउटपुट कॅन बी ॲम्प्लिफाईड टू द डिझायर लेवल. म्हणजे आउटपुट आपल्याला पाहिजे त्या लेवलपर्यंत वाढवता येतं. द आउटपुट कॅन बी मॉडिफाईड, आउटपुट आपल्याला चेंज करता येतं. द इलेक्ट्रिकल सिग्नल कॅन बी कंडिशन,
the size and shape of the transducer can be suitably designed to achieve the maximum weight and volume. ओके, आता बघा आपल्याला एक्झाममध्ये डिफरन्स पॉईंटही विचारले जातात, जसे की पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर, मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर, इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर, ॲनालॉग ट्रान्सड्यूसर, डिजिटल ट्रान्सड्यूसर, हे काही टाईप्स त्यामध्ये विचारले जातात. आता उद्याच्या लेक्चरला आपण डिटेलमध्ये वेगवेगळ्या टाईप्स ऑफ ट्रान्सड्यूसर्स चालू करणार आहोत. जसं की रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे समजा, तर त्याची डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स. मग रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसरचे डेफिनेशन काय आहे? द ट्रान्सड्यूसर दॅट कन्वर्ट्स पॅरामीटर टू बी मेजर इन टू चेंज इन रेजिस्टन्स विच कॅन बी कॅलिब्रेटेड इन टर्म्स ऑफ मेजरँड इज कॉल्ड ॲज द रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर. म्हणजेच काय, जी फिजिकल क्वांटिटी आपल्याला मेजर करायची आहे त्याला मेजरँड असं म्हटलेलं आहे. ओके, आणि तिला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्समध्ये आपण कन्वर्ट करतो, त्याला रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर असं म्हटलेलं आहे. आता हा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला डिटेलमध्ये स्टडी करूयात. मग रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसरचे काही एक्झाम्पल्स आहेत, जसे की स्ट्रेन गेज, रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर एक्सेट्रा. ओके, तर थँक्यू टू ऑल ऑफ यू.